स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या श्रीवा फाटक ग्रंथालयाच्या शताब्दी वर्षारंभ सोहळ्यात सर्व मान्यवर पाहुण्यांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होणार आहे. त्यासाठी मी विनंती करते, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे, आजचे प्रमुख पाहुणे श्री संजय बनसोड, कथा गीतरामायणाची या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री आनंद माडगुळकर यांना, आणि लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह तसंच ग्रंथालय शाखेचे कार्यवाह हे दीपप्रज्वलन करतील. नितीन आरेकर यांनाही विनंती आहे. दीपज्योतिर्नमोस्तुते. आपल्या सर्वांच्या अज्ञानरूपी तिमिराचा नाश होवो आणि सर्वांच्या मनोमनी ज्ञानज्योत पाजळू दे, हीच प्रार्थना. आता आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदनेने करणार आहोत आणि वंदना सादर करीत आहेत संपदा बापट. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशु, सकलमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारी जोजी. ओम अकार चरण युगला, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले, तीर्थ शब्द ब्रह्म कवळे,
आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो जियाद्या ओम. खूपच छान. गणेश वंदना आणि सरस्वती वंदना ज्या आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा मिळाला आहे त्या मराठी भाषेतली ज्ञानेश्वर माऊलींची ही रचना. आजचा हा विजयादशमीचा दिवस विशेष आनंदासाठी आपण साजरा करतोय आणि त्यासाठी आपण इथे जमलोत. ज्या लोकमान्य सेवा संघानं शताब्दीची वाटचाल पूर्ण केली त्या मातृवृक्षाच्या सुरुवातीच्या शाखांपैकी एक म्हणजे श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालय. आणि आता हे ग्रंथालय शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. एवढ्या प्रदीर्घ वाटचालीत ग्रंथालयानं अनेक स्थित्यंतरं पाहिली. सुरुवातीचं साधंसुधं रुपडं हळूहळू पालटत गेलं. आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधांची जोडही मिळत गेली. पुस्तकांची मासिकांची संख्या प्रतिवर्षी वाढत गेली, तशीच सभासदांचीही. आणि आज 3,000पेक्षा जास्त सभासद, 80,000हून जास्त ग्रंथ, त्यात कित्येक दुर्मिळ संदर्भ ग्रंथ, मुक्तद्वार पद्धत, वातानुकूलन, संपूर्ण संगणकीकरण असं ग्रंथालयाच्या प्रगतीच्या मार्गातले टप्पे सांगता येतील. त्याचबरोबर शासनाकडून मिळालेला दर्जा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, हेही या ग्रंथालयाच्या शिरपेचातील मानाचे तुरे. हे सर्व साध्य झालं ते सातत्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यामुळं, तसंच आजतागायत निरलसपणे सौजन्याने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे. त्यामुळेच शतकाच्या उंबरठ्यावर असताना नव्या दमाने पुढचं पाऊल टाकणारं हे ग्रंथालय आजच्या या विशेष कार्यक्रमाने शताब्दी वर्षाचा प्रारंभ करीत आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन देणारे कार्यक्रम आयोजित करणं हे सुद्धा ह्या ग्रंथालयाने पुस्तकांच्या देवघेवी इतकंच पहिल्यापासूनच महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि इथे लोकमान्य वाचक कट्टा, लोकमान्य गप्पा, लेखक तुमच्या भेटीला असे कार्यक्रमही नेहमी होतच असतात. पण आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन विजयादशमीचं औचित्य साधून केलेलं आहे. विजयादशमी हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, वाग्विलासिनी शारदा, महिषासुरमर्दिनी दुर्गा यांचा कृपाप्रसाद देणारा दिवस असं आपण मानतो. तसंच रामचरित्रातही या दिवसाचं महत्त्व आहे, जे आपण सगळे जाणतो. म्हणूनच आज गीतरामायणाची सुरस कथा आपण ऐकणार आहोत. आणि हा कार्यक्रम सांगीतिक नसून साहित्यिक आणि गीतरामायणाच्या निर्मितीच्या आठवणी जागवणारा असा आहे. कारण गीतरामायणाची गीतं तर आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, पण याच्या निर्मितीची कथा, त्याच्यामध्ये एक साहित्याच्या दृष्टीने असणारे गुण, त्यातील भावसौंदर्य यांचा आस्वाद आपण घेणार आहोत. आता त्यासाठी आलेल्या मान्यवर पाहुण्यांना व्यासपीठावर आपण निमंत्रित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
श्री संजय बनसोड, गीतरामायण कथा सादर करणारे श्री आनंद माडगुळकर यांना लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे व्यासपीठावर घेऊन येतील. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचेही अध्यक्ष श्री मुकुंद चितळे यांच्या हस्ते आता स्मृतिचिन्ह आणि फळांची परडी देऊन मान्यवरांचं स्वागत होईल. श्री आनंद माडगुळकर, ज्ञानेश्वरांचं पसायदान हे स्मृतिचिन्ह देण्यात आलेलं आहे. आजचे प्रमुख पाहुणे श्री संजय बनसोड यांचं स्वागत. धन्यवाद सर्वांना. कोणत्याही आस्थापनाचं कार्य सुविहितपणे चालू राहण्याची मुख्य जबाबदारी असते ती कार्यवाहांची. म्हणूनच तर त्यांच्यासाठी कार्यवाह असा शब्द आहे. ती धुरा वाहणारे आमच्या ग्रंथालयाचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना आता मी इथे निमंत्रित करते. आजच्या या पूर्वार्धातल्या कार्यक्रमाची एक महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी ते आपल्याशी बोलतील ग्रंथालयाच्या आगामी वाटचालीबद्दल आणि एका विशेष कौतुक सोहळ्याबद्दलही. श्री अतुल गोखले. धन्यवाद मेधाताई. नमस्कार मंडळी. पार्लेगावच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचा वटवृक्ष बनलेल्या लोकमान्य सेवा संघ पार्ले या आपल्या संस्थेचे द्रष्टे संस्थापक सदस्य, तसंच गेली 9 दशकं वाचन संस्कृतीचा प्रसार आणि त्यायोगे सुजाण पार्लेकर घडवण्याचा वसा घेऊन चालणाऱ्या आपल्या ग्रंथालयाची धुरा वाहणारे अर्थात ग्रंथालय शाखा समितीचे माजी अध्यक्ष, कार्यवाह आणि समिती सदस्य या सर्वांना वंदन करून मी अतुल गोखले माझे 2 शब्द तुमच्यासमोर मांडतो. आज दसऱ्याच्या दिवशी गदिमा रचित गीतरामायणावर आधारित कार्यक्रम नव्याने सुशोभित झालेल्या पु ल देशपांडे सभागृहात सादर होत आहे. ही एक प्रकारे गदिमा आणि पु ल यांच्यामध्ये जी जिवलग मैत्री होती त्याला असलेली मानवंदनाच असावी. शतक महोत्सवी वर्षारंभ ग्रंथालयाच्या वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड. पण ग्रंथालय कार्यवाह म्हणून त्याच्या शेजारी मला काही संधिरूपी स्पीड ब्रेकरसुद्धा दिसत आहेत. शतकोत्तर वाटचाल तर दिमाखात झाली, मात्र द्विशतकी वाटचाल आता सुरू करायची असेल आणि चालू ठेवायची असेल तर काही नवीन योजना कार्यान्वित कराव्या लागतील. मुख्यत्वे तरुण वाचकांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्यायोग्य ग्रंथालयाची वास्तूची पुनर्रचना, सातत्यानं वाढणारी पुस्तक संख्या साठवण्याची वाढीव क्षमता, अधिकाधिक पुस्तकं डिजिटाईज करण्याची गरज, डिजिटल रिसोर्स केंद्र, तसंच वेबपूरक ग्रंथालय संगणक प्रणाली आणि त्या अनुषंगाने लागणारी संगणक व्यवस्था. खरं तर या प्रणालीचा उपयोग विद्यमान वाचकांना सुद्धा होऊ शकतो. घरबसल्या पुस्तकांची उपलब्धता जर समजू शकली तर गरजू सभासदांना घरपोच पुस्तक सेवा सुरू करण्याचा विचार करता येईल. अशा अनेक नवीन प्रकल्पांना कार्यान्वित करण्याची गरज पडणार आहे. अर्थात यासाठी आर्थिक गंगाजळीची तरतूद करावी लागेल. बनसोड साहेब, वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला लाभत असतंच. लवकरच निधी सहाय्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला येऊ, चालेल ना?
पण या योजनेचा आर्थिक आवाका इतका मोठा आहे की त्याबरोबरीनंच आम्हाला दानशूर पार्लेकरांना आवाहन करण्याची गरज भासते. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यापैकी काहींनी आमच्या या आव्हानाला प्रतिसाद दिला सुद्धा. या वर्षात आपल्या ग्रंथालयाला भरघोस देणगी काही जणांनी दिली आहे. आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. सर्वप्रथम श्री सुहास पटवर्धन, ते मुंबईबाहेर राहतात आणि म्हणून आज इथं उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचे आभार. त्यानंतर श्री चंद्रशेखर शेंडे, ते आजारी पडले असल्यामुळे आज इथे येऊ शकले नाहीत, अन्यथा ते इथे येणार होते, त्यांचेही आभार. तदनंतर श्री विनोद खर्सीकर, संघाचे कार्यवाह महेश काळे यांना मी विनंती करतो की शाल व श्रीफळ देऊन श्री खर्सीकर यांचा त्यांनी सन्मान करावा. श्री शरद पटवर्धन, कार्याध्यक्ष उदय तादाळकर यांना विनंती करतो की शाल व श्रीफळ देऊन पटवर्धन काकांचा त्यांनी सन्मान करावा. धन्यवाद उदय. ग्रंथालय समिती सदस्य डॉक्टर शीला बारपांडे, संघ कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस यांना विनंती करतो की शीलाताईंचा त्यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान करावा. तुम्ही समितीचं कार्य करताय ती एक गोष्ट झाली, तुम्ही आर्थिक मदत आणि देणगी वेगळी दिलेली आहे शताब्दी वर्षासाठी, त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. अध्यक्ष माझ्या मनातलं बोलून गेले. धन्यवाद. धन्यवाद. आणि आमच्या ग्रंथालय समितीच्या ज्येष्ठ सदस्य डॉक्टर मेधा लिमय, रश्मिताई. आता वर या. लोक हो, 99 वर्षांच्या वाटचालीत अनेक सभासद, कार्यकर्ते, कर्मचारी आपल्या ग्रंथालयाबरोबर जोडले गेले. त्यापैकी एक गेली 40 वर्ष ग्रंथालयासमवेत सतत कार्यरत आहे. आमचे सभासद असंही म्हणतात, आपल्या ग्रंथालयात 2 संदर्भ विभाग आहेत, एक छापील पुस्तकांचा आणि दुसरा म्हणजे ही व्यक्ती. त्या व्यक्तीला नुकतंच सर्वोत्तम ग्रंथालय कर्मचारी म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिला जाणाऱ्या ग्रंथमित्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. मला वाटतं या कोड्याचं उत्तर अगदीच सोपं आहे. अर्थात आपल्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल श्रीमती मंजिरी वैद्य. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि बनसोड साहेबांना विनंती करतो की ग्रंथालयाचं शताब्दी वर्ष स्मृतिचिन्ह देऊन मंजिरी वैद्य यांना सन्मानित करावं. रश्मिताईंना द्या, आणून इथे दे. पिशवी इथे घेऊन ये. हो. आणि आता संस्थेच्या वतीने कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस साडी व श्रीफळ देऊन मंजिरीला सन्मानित करतील. धन्यवाद. धन्यवाद रश्मिताई. यानंतर मंजिरी वैद्य यांनी त्यांचं मनोगत सादर करावं ही विनंती. त्यापुढील सूत्र पुन्हा एकदा डॉक्टर मेधा लिमये सांभाळतील. सर्व उपस्थितांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी अतुल गोखले आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. माझी ही कर्मभूमी असली तरी इथे उभं राहून बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे. तेव्हा आणि सगळे आपल्या तरी कळपातलेच असल्यामुळे मला तसं टेन्शन आहे, पण तरी थोडंसं टेन्शन आलंच आहे. उपस्थित श्रोते आणि व्यासपीठावरील सगळे मान्यवर,
माझा नमस्कार आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात आधी या टिळक मंदिर लोकमान्य सेवा संघ पारली या संस्थेत मला काम करायला मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान मानते. माझं सगळं आयुष्य ह्यामुळे समृद्ध झालेलं इकडे काम करून. खूप खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी भेटी झाल्या, त्यांच्या सानिध्यात राहता आलं. खूप छान वाटते. तुम्ही आज सगळेजण इथे जमलात म्हणून तुमचं मनापासून स्वागत, कारण तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा नाही आहे. आज मी 2-3 मिनटं लायब्ररीविषयी बोलणार आहे, कारण मी एवढी वर्ष काम करते म्हटल्यानंतर. पण मी नेहमीचं काही आमचे उपक्रम तर मेधाताई नेहमी सांगत असतात किंवा आमच्या नेहमीच्या कार्यक्रमांमधून सगळ्यांना माहितीच आहेत. 2-3 काही मजेदार गोष्टी असं काही मी सांगेन. सुरुवातीला मी जेव्हा लायब्ररीत लागले तेव्हा मलाही स्वतःला माहिती नव्हतं की लायब्ररीत काम करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं. पुस्तकं द्यायची किंवा घ्यायची ह्याच्या पलीकडे मला काही तिसरं काम असेल असं मला वाटत नव्हतं. पण त्याच सुमाराला मला आमच्या त्यावेळच्या ग्रंथपालांनी एक वेगळंच काम दिलं. कार्ड इंडेक्स असतात त्यातली कार्ड्स अरेंज करायचं काम दिलं होतं मला. थोडंसं असं मला वाटलं की ते कंटाळणं होतं की काय, पण एका क्षणाला मला ते काम खूप आवडून गेलं. त्याचं कारण म्हणजे त्या कार्डांमध्ये असलेले सगळे लेखक, प्रकाशक आणि पुस्तकांची नावं. यामुळे काय झालं, माझं जे छोटंसं किंवा संकुचित जग होतं ते साहित्य क्षेत्रात हळूहळू विस्तारत गेलं. आणि सुरुवातीला मी जेव्हा काउंटरवरती उभी राहायचे तेव्हा पुस्तकं देणं घेणं हे काम सुरू असताना एक दिवस मला अजून नाव लक्षात आहे, परचुरे नावाचे सभासद होते, श्रीरंग परचुरे. त्यांनी हळूच मला विचारलं, तुमच्याकडे काही दिवस श्यामचे, काही दिवस राधाचे, फिरोज रानडेंचं पुस्तक आहे का? माझी पाटी कोरी होती, कारण मला माहितीच नव्हतं. मग ते कसं शोधायचं किंवा काय, समजा वाचायला गेलं असेल ते कसं त्यांच्यासाठी लक्षात ठेवून बाजूला ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवाने शिकत गेले. संदर्भ सेवा किंवा तत्पर सेवा ही अशीच असते जी मी हळूहळू शिकत गेली. आणि काही दिवसांनी काही सभासदांनी लपवलेली पुस्तकं कशी शोधायची हे पण मला शिकायला मिळालं. त्याचं कारण असं आहे की आज मला एक पुस्तक घेऊन जायचं आहे, पण त्याच वेळेला दुसरं चांगलं पुस्तक मिळालं तर ते मला काही एक्स्ट्रा मिळणार नसतं. मग ते पुढच्याला हवं असेल तर काय करायचं, तर ते कुठेतरी इंग्लिशच्या पुस्तकांच्या मागे कुठेतरी लपून ठेवायचं. मग नेक्स्ट टाईम आपण जेव्हा ते पुस्तक शोधायला जातो तेव्हा आपल्याला ते पुस्तक बरोबर तिथेच जाऊन शोधायचं, त्याच्या जागेवर शोधायचं नाही, हेही मला कळलं. याचेही धडे मला मिळाले. काही वर्षानंतर तंत्रयुगाचं वारं व्हायला लागलं. सगळ्या इतर ऑफिसेसमध्ये जसं कॉम्प्युटर वगैरे किंवा काही वर्षांनी आमच्याकडे 5 ब्लॅक अँड व्हाईट कॉम्प्युटर आले आणि त्याच्या सोबतीने हार्डवेअर, सॉफ्टवेअर असे शब्द, जड शब्द ऐकायला आले. त्याच्यात म्हणे पुस्तकाची माहिती भरायची असते, त्याला डेटा का डाटा असं म्हणतात. कीबोर्ड, माऊस, फ्लॉपी डिस्क, नेटवर्क, लॅन, बॅकअप असे वृक्ष शब्द पहिल्यांदाच कानावर आल्यावर वाटलं आपल्याही कामात बहुतेक वृक्षता येणार आता. पण असं काही झालं नाही. एक एक गोष्टी हळूहळू समजायला लागल्या आणि त्याच्यातही मजा यायला लागली, कारण ती काळाची गरज होती. इतके दिवस पुस्तकं शोधायची म्हणजे आपल्या ह्या मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये आम्ही काही सेव्ह करून ठेवलेली असायची. म्हणजे इतकं की सभासदांचे नंबर पण आमच्या लक्षात असायचे. 1-11 म्हणजे शिवडेकर, 1-1 म्हणजे मालशे, अमुक एक पुस्तक ह्यांना हवं आहे, अमुक एक पुस्तक त्यांना हवं आहे, ह्या पुस्तकातला संदर्भ त्यांना हवा आहे, तो शोधून ठेवायचा आहे, असं आम्ही डोक्यात नोंद करून ठेवायचो. ती संगणकावर पण व्हायला लागली आणि ती वेगानं व्हायला लागली आणि आताचा रूप तुम्ही बघताच आहात. आणि आम्ही सगळीजणं संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवरती अवलंबून राहायला लागलो. ती काळाची गरज होती, आहेच. इतक्या वर्षात मला खूप छान अनुभव आले. वाईट अनुभव अगदी 10 बोटांनी एवढे पण नाही आलेले आहेत. एखाद दुसरा अनुभव वगळता मला सगळे छान अनुभव आलेले आहेत, गमतीशीर अनुभव आलेले आहेत. एखादा अगदी गमतीशीर सांगायचं झाला तर इतक्या वर्षात एखादा मुलगा असला तर माझ्या मुलीसाठी सांग, म्हणजे स्थळ असलं तर सांग, असेही अनुभव आलेले आहेत. इतकंच नाही तर अमुक एखाद्या स्थळाची चौकशी कर, हेही अनुभव आलेले आहेत. आणि ते पण
विश्वासाने की मी सांगेन ते चांगलंच असेल किंवा जे काय असेल ते अगदी प्रामाणिकपणे सांगेन असं. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे आमचे सभासद असू देत किंवा वाचक असू देत, कधीतरी भेट देणारे सभासद असू देत, जे आमच्याकडे त्यांना आता वाचता येत नाही आहे म्हणा किंवा आमच्याकडे जागा नाही म्हणून म्हणा किंवा रिडेव्हलपमेंटला आमची बिल्डिंग गेली म्हणून म्हणा, जे विश्वासाने पुस्तकं देतात देणगी, किंवा पुढची पिढी ह्या पुस्तकांमध्ये इंटरेस्टेड नाही म्हणून म्हणा, काही असेल म्हणून आम्हाला पुस्तकं अगदी विश्वासाने भेट देतात. ती पुस्तकं तुम्ही आमच्या लायब्ररीत त्याला आपले जे मोठे खांब आहेत त्यातल्या एका खांबापाशी कायम त्या पुस्तकांचा वेढा असतो. मी त्या खांबाला लेकूरवाळा खांब म्हणते, कारण तिथे कायम असतातच. आज मी जर तिकडची पुस्तकं सगळी काढली तर उद्या तो पुन्हा भरलेला असतो, त्याच्यामुळे तो कायम लेकूरवाळा असतो. आणि एका सभासदांनी तर असं म्हटलं की मी इथे पुस्तकं देतोय, मला असं फील येते की एखादी आपलीच मुलगी सुस्थळी पडावी तसं मी ही पुस्तकं तुमच्या लायब्ररीत देते, तर मला तोच फील येतोय. एक काकू होत्या, 2 रुचिराचे खंड कव्हर घालून आणलेले होते, 4-4 वेळा हात फिरवला. मला म्हणाले, बघ ही मी लायब्ररीला देते, तुझ्या लायब्ररीच्या संग्रहात ती ठेव. एकही डाग न पडता मी इतकी वर्ष वापरलेली आहेत ती पुस्तकं, मी अगदी विश्वासाने तुझ्याकडे देते. अजूनही ती लायब्ररीत आहेत ठेवलेली, फक्त मी ती वेगळी ठेवलेली आहेत. खूप किस्से आहेत. आज पहिल्यांदाच मी इथे बोलताना प्रकर्षाने मला जुन्या कार्यकर्त्यांची पण खूप आठवण येते. अतुलनी सुरुवातीला सांगितलंच की जुने जे आमचे कार्यकर्ते आहेत ते किंवा काय, त्यांची पण मला खूप आठवण येते. सुरुवातीपासून माझ्या पाठीवर कायम कौतुकाची थाप असायची, त्याच्यामुळे मला अगदी काम करताना कधी कंटाळा नाही आला आणि 10 हातींचं बळ येईल, ऊर्जा मिळायची कायम की तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा जो विश्वास होता ना, त्या विश्वासामुळे मी काम करू शकले इकडे. आणि आत्ताचे कार्यकर्तेही तसेच आहेत, त्याच्यामुळे काम करताना कधीही कंटाळवाणा वाटत नाही, चिडचिडले पण येत नाही. त्यांचे सगळ्यांचे आभार. एवढं बोलून मी थांबते आता. खूप छान मंजिरीताई. त्यांना ग्रंथमित्र पुरस्कार आत्ता मिळाला आहे, पण ग्रंथांशी त्यांची मैत्री कधीपासूनच जुळलेली आहे. आणि केवळ ग्रंथांशीच नव्हे तर ग्रंथालयात येणाऱ्या सगळ्या वाचकांशीही त्यांची तशीच मैत्री आहे. आजच्या सोहळ्याला अतिशय सुयोग्य असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर श्री संजय वामनराव बनसोड. यांचं शिक्षण BCom MSW आणि अर्थातच लायब्ररी सायन्सचे बॅचलर असं झालेलं आहे. आणि शासनामध्ये सेवेची 24 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत. शिवाय 15 वर्षे आध्यात्मिक चळवळीतही त्यांचं काम आहे. एक समर्थ ग्रंथालय अधिकारी अशी आपली ओळख त्यांनी निर्माण केली आहे, ती काल सुसंगत कार्यातून. ग्रंथालय चळवळ मजबूत करण्यासाठी प्रॅक्टिकल वर्कशॉप्सच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर 31 कार्यशाळा घेतल्या. तसंच मुलुंड इथं मुंबई उपनगराची आधुनिक डिजिटल लायब्ररी त्यांनी सुरू केली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत खेळीमेळीच्या वातावरणात ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न खचितच कौतुकास्पद आहेत. आणि त्यांच्या ह्या अनुभवाचा आणि ग्रंथप्रेमी व्यक्तिमत्वाचा आज आपल्याला लाभ झालेला आहे. तेव्हा आपण त्यांचे 4 शब्द आता ऐकूया. श्री संजय बनसोड. धन्यवाद मॅडम. सन्माननीय मंच, ग्रंथालयाचे सर्व कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, आपण सर्व वाचक आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज आपण एका वटवृक्षाच्या छायामध्ये आहोत.
नाही का? ग्रंथालय 100 वर्षाकडे वाटचाल करत आहे आणि जेव्हा सुरुवातीची आपण जर स्टेज बघत असतो, एक साधारण आपण जर झाड लावायचा विचार करतो तेव्हा झाड एकदम छोट्या अवस्थेमध्ये असतं आणि झाड लावताना ते जगलं पाहिजे, त्याला पाणी वेळेवर मिळालं पाहिजे, त्याचं खत बरोबर मिळालं पाहिजे, कुठलीही गोष्ट कमी पडता कामा नये, याची जशी काळजी घेत असतो आपण, तशा प्रकारे आपण या ग्रंथालयाची सुरुवातीच्या स्टेजला काळजी घेतली आणि आज आपल्याला एक वटवृक्ष झालेला दिसतोय. तर या सगळ्यांचं म्हणजे सुरुवातीपासून जे कार्यकारिणी मंडळ आहे किंबहुना त्यावेळेसचे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांचं तेव्हापासून तर आतापर्यंत जे कार्यकारिणी मंडळ आहे आणि आता जे कर्मचारी आहे या सर्वांचं मनपूर्वक आपण सर्व टाळ्या वाजवून स्वागत करूया. या ग्रंथालयामध्ये इथे जे कर्मचारी आहेत निश्चितच मला सर्वच कर्मचाऱ्यांसोबत माझा संबंध आलेला आहे. अतुल गोखले सरांसोबत पण माझा संबंध आलेला आहे आणि मंजिरी मॅडम आता ज्यांना आता नुकताच आपला विभागस्तरीय ग्रंथमित्र असा जो पुरस्कार मिळालेला आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. कारण मी जेव्हा बैठकीला आम्ही आलो, चर्चा झाली, सगळं झालं आणि मला तर माझ्या संपर्कात नेहमीच राहायच्या, परंतु हे जरी असलं तरी जेव्हा समितीसमोर हे सगळे रिपोर्ट्स गेले आणि तिथे जेव्हा माझ्या कानावर विषय आला की मंजिरी मॅडमचं नाव सिलेक्ट झालेलं आहे, तेव्हा पहिला शब्द निघाला की चालतं बोलतं विद्यापीठ. म्हणजे मगाशी उल्लेख झालेलाच आहे. कुठली माहिती म्हणजे मी आता मागे 3 वर्ष माझं हे रेग्युलर काम सांभाळून मुंबई उपनगर जिल्ह्याचं राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाला 3 वर्ष अतिरिक्त चार्जमध्ये जिल्हा आपला ग्रंथपाल गट या पदाचा मी कार्यभार सांभाळला आणि हे खूप चांगल्या प्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने रेफरन्सेस मला यायचे की हे पुस्तक आहे का, हे पुस्तक पाहिजे मला, मंत्रालयातनं मागणी व्हायची, बाहेरून मागणी व्हायची, राजकीय मंडळींकडनं पुस्तकांची मागणी व्हायची, अशी जेव्हा मागणी व्हायची त्यावेळेस माझ्यासमोर 3-4 लायब्ररीज समोर यायच्या. त्यात पहिली लायब्ररी असायची श्रीवा फाटक, दुसरी नॅशनल लायब्ररी, तिसरं नची केळकर, नंतर एक सुधा पाटील मॅडम गोरेगावची लायब्ररी, अशा एक 3-4-5 लायब्ररी ज्या होत्या ज्या नजरेसमोर यायच्या. आणि मग मी ग्रुपवरती आमचं एक पब्लिक लायब्ररी जो नेटवर्क आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचं, त्या ग्रुपमध्ये मी टाकायचं की मला असं पुस्तक पाहिजे, कोणाकडे अवेलेबल असेल तर मला कळवा लागेल. सांगताना आनंद वाटतो मला की मी या जिल्ह्याचा जिल्हा ग्रंथालय अधिकारी आहे. एक 15-20 मिनिटामध्ये मला रिप्लाय यायचे, सर आमच्याकडे आहे, सर आमच्याकडे आहे. मग मला जिथनं सोयीस्कर पडेल म्हणजे त्यांना अर्ध्यापर्यंत आणायला बरं पडेल, मला अर्ध्यापर्यंत इकडनं माणूस आणायला पडेल, 2 तासामध्ये मी पुस्तक रामग्रामध्ये उपलब्ध करून द्यायचं. ही अतिशय आनंदाची बाब आहे. म्हणून या सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. आणि कुठलंही पुस्तक म्हणजे मला आमचे मित्र आहेत मराठी भाषा विभागाचे संचालक शेट्टे सर, त्यांना जे पुस्तक कुठे मिळालं नाही तर त्यांनी मला संपर्क साधला, सर म्हणे असंच आहे, हे पुस्तक पाहिजे आपल्याला. मी लगेच फोन केला मंजिरी मॅडमला की मॅडम असा असा विषय आहे, सर 2 मिनटं द्या म्हणे मला. 3ऱ्या मिनिटाला त्यांचा मला फोन आला, सर हे पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे, पण ते खूप जुनं आहे, रेअर आहे, मी तुम्हाला झेरॉक्स काढून देतो. म्हणजे साध प्रतिसाद ज्याला म्हणतो ना, त्या पद्धतीची सेवा ज्या ग्रंथालयामध्ये मिळत असेल आणि ते जर आज शतकोत्तरी साजरी करत असेल तर निश्चितच याच्यापेक्षा अभिमानाची बाब काय आहे. आणि म्हणून या कार्यकारिणीचंही मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की ते सर्व स्टाफला समजून घेतात आणि त्या कर्मचाऱ्यांचंही मी सर्वांचं अभिनंदन करतो की त्याच लेवलनी ते कार्यकारिणीला समजून घेतात आणि वाचकांना तशी सर्व्हिस देतात. शतकोत्तरी वर्ष साजरे करताना आज वर्धापन दिन ना आपलं, आणि आजच्या दिवशी आपण दसऱ्यानिमित्त सर्वांना सोनं देतो. तर आता वर्षभर आपणा सर्वांना सोन्यासारखे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी एक सोन्याची पर्वणी आपल्याला मिळणार आहे, तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मनापासून इच्छा आहे. निश्चितच सर आपण मागणी करू म्हटलं आमच्याकडे
शतकोत्तरी वर्षासाठी आपल्याकडे आणखी स्कीम पण आहे. त्यासाठी आपण निश्चित अर्ज करावा, त्याचा आपण पुरेपूर पाठपुरावा करून ते सक्सेस करूयात. या ठिकाणी मला आपण सर्वांनी बोलवलं, निमंत्रित केलं, माझा सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आणि आपल्या शतकोत्तरी कार्यक्रमासाठी मी मनापासून कार्यकारिणी, कर्मचारी आणि या परिसरातील आपण सर्व लाभ घेणारे वाचक या सर्वांना शुभकामना देतो, शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद संजयजी. आपलं सहकार्य ग्रंथालयाला उत्तरोत्तर मिळतच राहील याचा आम्हाला विश्वास वाटतो. आता आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळणार आहोत. कारण आपण सगळ्यांनी वाचलंच आहे की इथे कथा गीतरामायणाची लवकरच सादर होणार आहे. त्यासाठी विशेष निमंत्रित आहेत गीतरामायणकार गदी माडगुळकर यांचे सुपुत्र श्री आनंद माडगुळकर. कवी, गायक आणि लेखक असे असलेल्या आनंदजींनी लिहिलेली पुस्तकं आपल्या ग्रंथालयात आहेतच, ती नक्कीच वाचकांनी वाचलीच असतील. पण विशेष म्हणजे त्यांचे गीतरामायणाचे हजाराहून जास्त प्रयोग आत्तापर्यंत झालेले आहेत. आणि गदिमांच्या निधनानंतर सन 1982 पासून आपलं संपूर्ण जीवन त्यांनी त्यासाठीच समर्पित केलेलं आहे. गीतरामायण कसं जन्माला आलं याचे ते साक्षीदार आहे, त्यांचं सगळं घरच साक्षीदार आहेत. त्यामुळे आपल्याला निश्चितच त्यांच्याकडून खूप छान सुरस कथा ऐकायला मिळणार याची खात्री वाटते. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर. तेही आजच्या मुलाखतीसाठी अतिशय सुयोग्य असे संवादक आहेत. मराठीचे प्राध्यापक, महाविद्यालयात उपप्राचार्य, पुरस्कारासह PhD पदवी प्राप्त करणारे संशोधक, विद्यापीठात अनेक जबाबदारीच्या पदावर नियुक्ती, हे सर्व त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतले उल्लेखनीय टप्पे तर आहेतच, पण विविध माध्यमांसाठी लेखन, संशोधन यातही त्यांचा लक्षणीय सहभाग आहे. सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखती असे तब्बल 1500हून जास्त कार्यक्रम त्यांनी आजवर केलेले आहेत. आणि एवढा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, त्यामुळे आजची मुलाखत नक्कीच रंगेल. गंमत बघा, आज पुण्याहून आनंदजी मुंबईत इथे पार्ल्यात आले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की पुणे मुंबई प्रवासात एक महत्त्वाचा दुवा असतो, कर्जत. नितीनजी कर्जतचे रहिवासी आहेत. कर्जत विभूषण असा किताबसुद्धा त्यांनी प्राप्त केलेला आहे. आणि आज ते मुंबईतले श्रोते आणि पुण्याचे आनंदजी यांच्यातला दुवा या भूमिकेत असणार आहेत. तर आता त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. अध्यक्ष श्री मुकुंद चितळे त्यांचा सन्मान करतील. स्मृतिचिन्ह आणि फळांची परडी देऊन त्यांचा सन्मान होत आहे. आता त्यांनी बसावं आणि ह्या आधीच्या पूर्वार्धातल्या कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष म्हणून श्री मुकुंद चितळे करतील. नमस्कार. खरं म्हणजे मुख्य कार्यक्रम याच्यानंतर आहे, परंतु आज जो सोहळा आहे तो एकतर दसऱ्या या दिवसाला आपण एकत्र जमलो आहोत,
त्यामुळे दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. संस्था म्हणून जर बघायचं झालं तर मी खरंच भाग्यवान आहे की गेल्या काही वर्षांमध्ये शतकं ज्यांची पूर्ण झाली अशा शाखा आणि संस्थांच्या वतीने मला बोलायची संधी मिळाली. 2019 साली गणपती उत्सवाची 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून मोदीजी स्वतः इथे आले. हे संस्थेचं मोठं भाग्य. नंतर संस्थेची 100 वर्ष झाली, त्याच्यामुळे आपण एक 10-12 दिवस कार्यक्रम केले. त्यानिमित्ताने अतिशय मान्यवर व्यक्ती इथे आल्या. 101 वर्षाची सुरुवात झाली म्हणून डॉक्टर मोहनराव भागवत इथे येऊन गेले. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एकच समोर येतं आपल्या की संस्था जी राहते ती फक्त 100 वर्ष झाली म्हणून नाही राहत. ती संस्था काय करते आणि कशा प्रकारे कार्यक्रम करते आणि समाजासमोर काय आणते तर ती संस्था टिकते, नाही तर संस्था टिकू शकत नाही. इमारत म्हणजे संस्था नाही. आमची एवढी इमारत आहे म्हणजे आम्ही संस्था आहोत असं नाही आहे. संस्था काहीतरी कुठल्या तरी विषयात कामं करत असते, त्यामुळे संस्था टिकून राहते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाचनालयाची 100 वर्ष होणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. एखादं वाचनालय असावं, तिथे लोक येत राहावेत, तिथे चांगले ग्रंथपाल असावेत, त्यांना सरकारचा पुरस्कार मिळावा, ही आनंदाची गोष्ट आहे. पण अशी एखादी गोष्ट 100 वर्ष चालू राहणं आणि त्यांनी आपला 100रीचा उत्साह पण तेवढाच ठेवणं. आणि आपले कार्यवाह काय म्हणले आता की पुढले 100 वर्ष आम्हाला काय करायचं आम्ही विचार करतोय. केवढी दुर्दम्य इच्छा आहे आणि केवढा विश्वास आहे. मला वाटतं हेच संस्थेचं खरं मुख्य स्वरूप आहे आणि हेच संस्थेचं मुख्य कार्य आहे. सुरुवातीला आपण काही मान्यवरांचे सत्कार केले. आमचे काका पटकन बोलून गेले, मी तो कार्यकर्ता आहे, माझा कशाला सत्कार करता. तर कार्यकर्त्यांचा सत्कार मुद्दामून केलेला असतो, कारण त्यांनी असंच कार्य करत राहावं आणि त्यांच्या वयाला पण ते कार्य करतात बघून आम्ही बाकीचे सगळे लोक असतो ना, आम्हाला पण कुठेतरी स्फूर्ती मिळावी की अरे ते करतात बा, मला कार्य करतायत, मी पण करावं. हा संस्थेचा अंतस्थ हेतू स्वच्छ आहे. चांगल्या कामाला दिलेली शाबासकी, चांगल्या कामाला दिलेलं प्रोत्साहन हे नेहमी समाजामध्ये आवश्यक असतं आणि ते करणं हेच संस्थेचं काम असतं. वेगवेगळ्या प्रकारचे विषय समोर आणणे, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना समोर आणणे, चांगले विषय मांडणे आणि म्हणून त्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये जी जी माणसं काम करतात ती माणसं आपल्याबरोबर जोडलं जाण्याला महत्त्व असतं. बोलताना कुठेतरी उल्लेख झाला की आम्हाला निधी लागेल वगैरे, पण माझं म्हणणं निधीपेक्षा माणसं लागतील. चांगली माणसं जोडली गेली तर निधी मिळतो. पुष्कळ ठिकाणचा अनुभव असा आहे की निधी ही संकल्पना कमी पडत नाही, माणसं ही संकल्पना कमी पडते. तर आम्हाला चांगली माणसं पाहिजेत. वाचनालय म्हटलं तर वाचन करण्यासाठी माणसं पाहिजेत किंवा वाचनामध्ये काय कार्यक्रम असावेत हे सांगणारी माणसं पाहिजेत, त्याच्या वेगवेगळ्या कल्पना देणारी माणसं पाहिजेत. तर मी जाहीरपणे म्हणतो की अशा कल्पना तुमच्या कोणाकडे असतील की पुढल्या वर्षभरात वाचनालयांनी काय प्रकारच्या भूमिका घ्याव्यात, काय कार्यक्रम करावेत, समाजातल्या कुठल्याही विषयावर हात धरून समोर यावं, हे अवश्य सांगा. वाचनाची समिती आहे, त्यांचे नक्की कार्यक्रम तयार आहेत, परंतु नवनवीन कल्पना जर लोकांकडे येत राहिल्या तर त्यात उचलून धरून त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करणं, याच्यात जो आनंद राहील ना आणि त्या समाजाच्या विचारांचं प्रतिबिंब होईल, त्याला खरं संस्थेच्या दृष्टीने महत्त्व आहे. आज दसऱ्या दिवशी या चांगल्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय. मला वाटतं पु ल देशपांडे हॉलमध्ये बरीच माणसं आलेली आहेत, पण या हॉलमध्ये शिरल्यावर मला मगाशी एकाने विचारलं, अरे चुकून मी लग्नाच्या कार्यक्रमाला आलो की काय. तर मी ज्यांनी हॉल बघितला आहे किंवा ज्यांनी हॉलचं बदलतं स्वरूप बघितलं आहे त्यांना आजचा हॉल बघून खरंच अतिशय आनंद झाला. आणि त्यानिमित्ताने मी पूर्ण मॅनेजिंग कमिटीचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विचार करून या हॉलचं स्वरूप बदललं. कारण हल्ली नुसता हॉल चांगला असून चालत नाही, त्याचं स्वरूप बदलायला लागतं तर लोक तिकडे यायला लागतात. आणि त्यामुळे बदलत्या काळानुसार त्याचं काय स्वरूप असावं, त्याचा देखावा कसा असावा, तिथे कशा प्रकारच्या सोयी असाव्यात हे लक्ष घेऊन केलं. आणि या सगळ्यामध्ये लीड घेऊन श्री अतुल गोखले यांनी मोठं काम केलं, त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक. की एखाद्या विषयात हात घालून चर्चा करणं सोपं असतं,
सूचना करणं सोपं असतं, पण ते काम करून घेणं कठीण असतं. मला वाटतं हे त्यांनी काम केलं. मनापासून संस्थेतर्फे धन्यवाद. एखादा धन्यवाद शब्द चुकीचा असेल, संस्थेतर्फे आशीर्वाद म्हणूया आपण. पण काय असतं की एखादी चांगली गोष्ट दिसली ना की मनातले मोह सुटत नाहीत. आता ही बिल्डिंग 3 मजली आहे, त्या 3 मजल्यामध्ये आता पु ल देशपांडे हॉल तर छान झाला, आपण गोखले हॉलचं काय? तर या भूमिका आपल्या मनात येत राहतात. त्यामुळे आपण सगळ्यांप्रती मॅनेजिंग कमिटीला आपण एक असं आव्हान म्हणा किंवा विश्वास देऊया की तुम्ही तेही काम सुरू करा. काम करायला जे काय लागतं, माणसं लागतात, पैसे लागतात, ते मिळत राहतील. तुम्ही लीड घ्या, आम्ही तुमच्याबरोबर येऊ. शेवटी कसं आहे की संस्था जर पुढे जायची असेल तर संस्थाला माणसं पाहिजेत, चांगली माणसं पाहिजेत, काम करणारी माणसं पाहिजेत. आणि मी अध्यक्ष म्हणून नेहमी जाहीरपणे सांगत असतो की आम्हाला अधिकाधिक माणसं पाहिजेत. माणसं आली की त्यांच्याबरोबर निधी, पैसे वगैरे हे येत राहतात. ती गोष्ट खरंच इन्सिडेंटल आहे, ती गोष्ट प्रायमरी धरून कधी पुढे जाऊ नये. मला वाटतं दसऱ्या दिवशी याहून अधिक सोहळा आपल्याला करता आला नसता. प्रत्यक्ष आनंद माडगुळकर आपल्या इथे गीतरामायणाची कथा हे सांगण्याकरता आलं. यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा हा जो मिळाला तो एक आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण सगळे दसरा दिवस असून सुद्धा इथे आलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे संस्थेतर्फे आभार. असंच संस्थेवर प्रेम ठेवा, संस्थेसाठी काम करा. असं जाहीरपणे म्हणायला मला काहीच लाज वाटत नाही, कारण संस्थेसाठी काम करा म्हणण्यात आनंद आहे. तर संस्थेबरोबर काम करा, संस्थेसाठी काम करा आणि आपण सगळे मिळून ही संस्था एक अतिशय चांगल्या प्रकारे पुढली काही वर्ष चालू ठेवूया. समाजाला दिशा देणं, समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या वाईट आहेत त्या वाईट आहेत म्हणून सांगणं, ज्या चांगल्या व्हायला पाहिजेत त्यात पुढे येऊन पुढाकार घेणं, या सगळ्यासाठी आपल्या सर्वांची आवश्यकता आहे. आपण सगळे आम्हाला मदत करा. संस्था लीड घेऊन त्या गोष्टी करायला तयार आहे. एवढं म्हणून मी माझं बोलणं थांबवतो. या इथे पूर्वार्धाचा कार्यक्रम संपेल आणि याच्यानंतर खरा जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे की गीतरामायणाची कथा, त्या कार्यक्रमाकडे आपण वळू. सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद चितळे सर. आता अध्यक्ष श्री चितळे आणि प्रमुख पाहुणे श्री बनसोड यांना मी विनंती करते की त्यांनी समोर सभागृहात आसनस्थ व्हावं आणि मग मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होईल. त्याची सूत्र श्री नितीन आरेकर यांच्याकडे. मुलाखत संपल्यावर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, हे लक्षात घ्यावं. धन्यवाद.